शेतकरी मित्रांनो, 2025चा खरीप पीक विमा आता वितरण होण्यास सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त पीक विमा वितरण होत आहे. मग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. कोणत्या कारणामुळे जास्त पैसे मिळत आहेत, त्याचबरोबर कोणते जिल्हे आहेत, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला हा ज्या पीक विमा आला नसेल तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायची विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करायचा होता. आता तो पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन सुरू म्हणजे की झाल्यानंतर आता वितरण होण्यास सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, काही 2-3 दिवसापासून सुरू झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, काही मिळालं नाही. पण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळालं आहे आणि किती मिळालेलं आहे? शेतकरी मित्रांनो, सरकारने कमीत कमी हेक्टरी 17,500 हा पीक विमा शेतकऱ्यांना सर्वांनाच मिळेल असं सांगण्यात आलं होतं आणि जास्तीत जास्त 52,000 रुपयापर्यंत. आता यामध्ये तुमचं नुकसान डिपेंड असणार आहे की किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या पिकाचं झालेलं आहे, यावरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्यामध्ये सोयाबीन असो, उडीद असो, मूग असो, पावसाळी पीक असो किंवा कापूस असो, तूर असो, अशा प्रकारचे पिके आहेत. त्यामध्ये तुमचं कोणत्या ट्रिगरमध्ये नुकसान झालेलं आहे हे पण अवलंबून आहे. त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे मिळालेले पण आहेत. पण काही शेतकऱ्यांचे काही कागदपत्र असतात किंवा काही डॉक्युमेंट कमी पडले असतात, त्यामुळे पैसे मिळत नाहीत किंवा काही चुकी केल्या असतात, त्यामुळे पण त्यांना पीक विम्यामध्ये पात्र करण्यात नाही आले. पाहूया संपूर्ण माहिती. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, समजात पहिले पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळत आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो, बीड असो, धाराशिव असो, त्यानंतर नांदेड असो, हिंगोली असो, वसमत असो, त्याचबरोबर अहिल्यानगर असो, त्यानंतर गडचिरोली असो, गोंदिया असो, चंद्रपूर असो, अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे यांना लवकरात लवकर मंजूर करत होता पीक विमा. पण परतीच्या पावसाने अजून जास्त नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टर असे जागीच्या जागी समजा काहीच पीक त्यांना मिळालं नाही. त्यामुळे त्यांची आणेवारी कमीत कमी आली आणि शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झाला होता जास्तीत जास्त. शेतकरी मित्रांनो, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या ज्या पिकानुसार पीक विमा मिळत असेल, सोयाबीन असेल तर जास्त मिळत असेल, कापूस असलं जास्त मिळत असेल, उडीद, मूग, तूर, मका असेल तर कमी मिळत असेल. आणि कमीत कमी शेतकरी मित्रांनो हेक्टरी 17,500 तर समजांनाच पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत. म्हणजे की पीक पाहणीच म्हणजे पीक विमाच भरला नाही. इकून तिकून पीक विमा भरला नसला तरी पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीक पाहणी करायला पाहिजे. कारण कोणत्या हेक्टरमध्ये कोणतं पीक आहे, काय आहे, हे सरकारला डाटा पाहिजे असतं. ते डाटा आधारेच आता 20 मार्चपासून तुमची क्लेम कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पीक कोणतं होतं, काय होतं, याच्यावरच क्लेम कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि तुम्हाला पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर पीक तक्रार करायची असते. पीक तक्रार कारण की जे काही तुमचं नुकसान झालं, पिकात पाणी साचलं होतं, पाणी रेनफॉल झालं, तर काय झालं हे तक्रार म्हणजे की तुम्ही करून त्यांना फोटो पाठवायचे होते. ते पण शेतकऱ्यांनी केलं नाही, म्हणून त्यांना पीक विमा मिळत नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे काही शेतकऱ्यांनी केले. त्यानंतर आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक पाहिजे. कारण की पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, इतर योजना असो, ह्या DBTद्वारे तुमच्या खात्यावर पैसे पडत असतात. ह्या चुका तुमच्या झालेल्या आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय झालं की त्यांनी तक्रार केली, हे केलं, पण पीक विमा भरला नाही. तर पीक विमा न भरल्या पण शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण की जर तक्रार पीक पाहणी केली असेल तर त्यांना पीक विमा मिळणार आहे. पण त्यांनी तक्रार पीक विमा भरून पण तक्रार पीक पाहणी केली नसेल तर त्यांना हा पीक विमा मिळू शकणार नाही. कारण की त्यांनी क्लेम कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही ठुलच नाही तर काय करणार आहे सरकार तरी. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यातला पीक विमा 30 जिल्ह्यांना पीक विमा मंजूर आहे आणि ह्या 30 जिल्ह्यांना पीक विमा लवकरात लवकर खात्यावर पाहायला मिळणार आहे. त्याआधी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाहुण्याला शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.